हे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं तेव्हा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता। कारण कल्याणमध्ये ठाकरे गटाचे समर्थक आणि कट्टर शिवसैनिक असलेले पोटे यांनी 100हून अधिक कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं कल्याणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। या राजकीय खेळीचा आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। उद्धव ठाकरेंच्या सेनेतील कल्याणमधील जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी तब्बल 100 पदाधिकाऱ्यांसह आणि अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। पोटेंनी केलेला शिवसेना प्रवेश ठाकरे गटासाठी धक्का मानला जातोय। दरम्यान पोटेंना यायला जरा उशीरच झाला असा खुमासदार टोलाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावलाय। कल्याण जिल्ह्यातील महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख विजयाताई पोटे, अरविंद पोटे आणि सर्व सहकारी, सर्व उपशहर प्रमुख, शहर प्रमुख, महिला आघाडी या सर्वांनी आज बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला आणि त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे विजयाताई थोडा उशीर झालेला आहे। एक घराच्या कार्यकर्त्या बाळासाहेबांचे दिलीप साहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या आणि अरविंद पोटे देखील अतिशय तळागाळामध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते आणि आपल्या सर्व ताई उपशहर प्रमुख आहेत, विभाग संघटना, सर्व महिला आघाडी यांनी कल्याणमध्ये केलेलं काम जे आहे अतिशय शिवसेनेला पुढे नेण्याचं काम आणि आज त्यांनी आपल्या सरकारचं काम, मूळ शिवसेनेचं काम बघून आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। खरं म्हणजे आपलं 80% समाजकारण, 20% राजकारण बाळासाहेबांचं जो मूळ मंत्र आहे तो आपण पुढे नेतोय। सरकार स्थापन केलं, बाळासाहेबांच्या विचारांचं स्थापन केलं, बाळासाहेबांची भूमिका आपण राज्यामध्ये पुढे नेतोय आणि बाळासाहेबांची भूमिका त्यांनी सोडली, विचार त्यांनी सोडले आणि तत्वाची तडजोड केली। त्यांना सोडून अनेक लोक आज शिवसेनेमध्ये दाखल होतात। मी त्यांचं स्वागत करतो। आपले सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, बांधवांचं, तरुणांचं, सगळ्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारमध्ये 2 वर्षात जेवढी कामं आपण केली आतापर्यंत इतिहासामध्ये कधी असे निर्णय झाले नव्हते आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर या राज्याचा विकास होतोय। केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षाचे काम झाले विकासाचं आणि म्हणून हे सरकार काम करत आहे आणि सर्वसामान्य माणसाला काम पाहिजे, विकास पाहिजे। घरी बसणारे लोक आवडत नाही, फेसबुक लाईव्ह करणारे आवडत नाही, तर फेस टू फेस काम करणारे लोक आवडतात, फील्डमध्ये जाऊन काम करणारे लोक आवडतात, शेतकऱ्यांच्या मालावर शेतात जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांचा अश्रू पुसणारे लोक आवडतात आणि म्हणूनच आज हजारो लाखो लोक आपल्या शिवसेनेमध्ये दाखल होतात। ठाकरेंच्या शिवसेनेत फक्त राजकारण होतं, पण शिंदेंकडे फक्त 20% राजकारण आणि 80% समाजकारण होत असल्यानं आपण शिंदेंच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला असं विजया पोटे यांनी म्हटलंय। परंतु आता आम्ही शिवसेनेत दाखल होऊन आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वाद
कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे, तर महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होण्याच्या पूर्वसंध्येलाच शिंदेंच्या राजकीय खेळीनं ठाकरे गटाला हादरवलंय. पोटेंच्या येण्यानं शिंदेंची कल्याणमधली ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. आता शिंदेंच्या या खेळीला उद्धव ठाकरेंकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण या राजकीय खेळीचा फायदा नेमका कुणाला होईल, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.